नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रूव्ह दॅट लिमिट एक्स टेंडिंग टू 0 1 मायनस कॉस पी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 पी स्क्वेअर. लिमिटिंग व्हॅल्यू दिलेली आपल्याला प्रूव्ह करायची की हीच लिमिटिंग व्हॅल्यू आहे. सो LHS कन्सिडर करणार आहोत आणि या लिमिटची व्हॅल्यू काय आहे ती चेक करणार आहोत. ती RHS इतके आहे का बघायची आपल्याला. तर आता इथे एक्स टेंडिंग टू 0 आहे. डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स दिसतोय, न्यूमरेटरमध्ये साइन एक्स किंवा टॅन एक्स आलं तर आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल. सो फर्स्ट कन्सिडर LHS लिमिट एक्स टेंडिंग टू 0 1 मायनस कॉस पी एक्स अँगल आहे हा अपॉन एक्स स्क्वेअर. आता 1 मायनस कॉस पी एक्सच्या तिथे आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये काही लिहिता येते का चेक करणार आहोत. म्हणजे 1 मायनस कॉस पी एक्सला साईनच्या फॉर्ममधला फॉर्म्युला हवा. तुम्हाला फॉर्म्युला आठवत असतील ट्रिग्नॉमेट्रीतले तर हा फॉर्म्युला आठवतोय का बघा. 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे साईनच्या फॉर्ममध्ये आला ते काय असतं 1 मायनस कॉस 2x. हा जो अँगल आहे त्या अँगलच्या बरोबर हाफ होतो, 2 येतात इथे साइन स्क्वेअर आणि तो इथे हाफ अँगल होऊन येतो. तो फॉर्म्युला आपण इथे न्यूमरेटरला यूज केला तर सगळं साईनच्या फॉर्ममध्ये येईल आणि मग ते साइन एक्स अपॉन एक्सचा फॉर्म्युला यूज करता येईल. सो 1 मायनस कॉस पी एक्स वी नो दॅट 1 मायनस कॉस पी एक्स इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर अँड पी एक्स हा अँगल आहे त्यामुळे इथे होणार पी एक्स बाय 2. हाफ अँगल होतो ना, इथला अँगल आहे त्याच्या हाफ अँगल होतो. सो पी एक्स देअरफॉर हियर पी एक्स बाय 2 हा अँगल झाला. तो हे सगळं आपलं आता न्यूमरेटर झालं, आपण ते सबस्टिट्यूट करूया. म्हणून देअरफॉर लिमिट एक्स टेंडिंग टू 0 याचं काय होणार आहे 2 साइन स्क्वेअर पी एक्स बाय 2 अपॉन एक्स स्क्वेअर. आता साइन एक्स अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये थोडंसं दिसायला लागलंय पण एक्झॅक्टली तसं नाहीये. बिकॉज हियर पी एक्स बाय 2 हा अँगल आहे आणि डिनॉमिनेटर मात्र एक्स स्क्वेअर आहे. तर डिनॉमिनेटर सेम लागतो, हा जो अँगल आहे तोच सेम लागतो. आता फंक्शन बघितलं तर फंक्शन इथे साइन स्क्वेअर आहे, हा अँगल आहे, हे वेगळं फंक्शन नाही, हा अँगल आहे साइनचा. सो फंक्शन आहे साइन स्क्वेअर आहे आणि इथे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर. तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही ठिकाणी फंक्शनचा स्क्वेअर आहे त्यामुळे तुम्ही असा सेपरेट लिहू शकता कारण आपण सेपरेट लिमिट त्याचं घेऊ शकतो. हा 2 आहे त्याला आपण बाहेर पडूया, कॉन्स्टंटच आहे त्याला आतमध्ये लिमिटमध्ये काही येणार नाही त्याचं. सो 2 लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हे साइन 2 टाइम्स साइन आहे, 2 टाइम्स एक्स स्क्वेअर आहे ते आपण सेपरेट लिहूया. सो साइन अँगल आहे पी एक्स बाय 2 अपॉन ह्यातलं एक फंक्शन घेऊया एक्स इंटू साइन पी एक्स बाय 2 अँड एक्स. बिकॉज डिनॉमिनेटरमध्ये एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आहे आणि साइन इंटू साइन इज इक्वल टू साइन स्क्वेअर. फक्त आपण लिहिताना सेपरेट लिहिलं कारण सेपरेट लिमिट देणार आहोत आणि मग फॉर्म्युला यूज करणार. आता फक्त चेक करूया की सगळं आहे का. पण इथे अँगल पी एक्स बाय 2 आणि इथे एक्सच आहे, इथे पण पी एक्स बाय 2 यायला हवं. तसं यायला हवं असेल तर डिनॉमिनेटरमध्ये एक्स्ट्रा आणलं तर न्यूमरेटरमध्ये त्याला द्यावं लागेल. तेवढंच फक्त आता करायचं. मी इथे पी एक्स बाय 2 म्हणजे पी बाय 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल अँड इथे पण पी बाय 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो एकूण डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय केलंय पी बाय 2 म्हणजे एकूण पी स्क्वेअर बाय 2 इंटू 2 म्हणजे पी स्क्वेअर बाय 4 ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे ते एक्स्ट्रा आलं म्हणजेच न्यूमरेटरला पण इथे त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आता आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर ह्या सगळ्यांना पी स्क्वेअर बाय 4 ने मल्टिप्लाय करू. त्यापैकी डिनॉमिनेटरला हे असे सेपरेट पी बाय 2 देऊ which is equal to 2 into limit x tending to 0 sin px upon 2 upon px by 2 म्हणजे हे सगळं ऍडजस्ट झालं into sin px upon 2 हा अँगल आहे upon px upon 2 म्हणजे एक्स्ट्रा डिनॉमिनेटर मध्ये किती आले p by 2 into p by 2 म्हणजे p स्क्वेअर बाय 4 एक्स्ट्रा आले तेवढे न्यूमरेटरला एक्स्ट्रा देऊन टाकायचे into p स्क्वेअर बाय 4 जेवढे डिनॉमिनेटरला आहे तेवढे न्यूमरेटरला द्यायला लागते. आता आपण याचं सेपरेट याचं लिमिट आणि याचं लिमिट घेतलं की माहिती आपल्याला दोन्ही लिमिट 1 येतात. बिकॉज साइन के एक्स अपॉन के एक्स असेल तरी काय असतं लिमिट 1च असतं कारण एक्स टेंडिंग टू 0 आहे. सो विच इज इक्वल टू 2. एखादी स्टेप अजून लिहायची असेल तर लिहू शकतो ना तर इथेच तुम्हाला आन्सर मिळालं. याचं लिमिट 1 याचं लिमिट 1 आहे. तर लिहूया नेक्स्ट स्टेप लिमिट x tending to 0 sin px by 2 upon px by 2 into limit separate limit येतं x tending to 0 sin px by 2
अपॉन px/2 इंटू हे p स्क्वेअर बाय 4 पण काय कॉन्स्टंट आहे त्यामुळे तेही बाहेरच येणार लिमिट एवढंच लिमिट आपल्याला घ्यायला आहे याचं सगळ्याचं लिमिट 1 आहे या सगळ्याचं लिमिट 1 आहे म्हणजे राहिलं काय फक्त सो विच इज इक्वल टू 2 इंटू हे 1 झालं हे 1 हेच राहिलं फक्त p स्क्वेअर बाय 4 p स्क्वेअर बाय 4 राहिलं तर की एक 2 2 म्हणजे काय आलं p स्क्वेअर बाय 2 सो विच इज इक्वल टू p स्क्वेअर बाय 2 आणि हीच काय होते आपली RHS. सो हियर LHS इज इक्वल टू RHS हे आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की लिमिट हे जे आहे ते 1/2 p स्क्वेअर आहे ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे 1/2 p स्क्वेअर. सो हेन्स प्रूव्ड.